2035 उद्ध्वस्त खानापूर। हो, आज 2035 मध्ये खानापूर हे इतिहास जमा झाला आहे। कोणे एकेकाळी इथं खानापूर नावाचं गाव होतं। या खानापूरच्या आसपास तळेवल्ली, अबनाळी, जामगाव, देगाव अशी अनेक गावं होती, जी आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत। या भागाचा इतिहास खूप महान होता। खानापूरची माती खूप सुपीक होती। ब्रिटिश काळापासून इथं मातीकाम, बांबूकाम हा प्रमुख व्यवसाय होता। इथं सुबत्ता नांदत होती। असोद्याचं मंदिर, मारुती मंदिर, मलप्रभा देवीचं मंदिर म्हणजे भक्तांचं श्रद्धास्थान होतं। दूर दूरच्या गावातून, राज्यातून भक्त देवीच्या दर्शनाला येत होते। इथं मोठी जत्रा भरत होती। फुलांचे, वस्तूंचे अनेक व्यवसाय इथं चालत होते। हा परिसर म्हणजे निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केलेला परिसर होता। इथल्या सृष्टी सौंदर्यात अनेक प्रसिद्ध चित्रपटांचं शूटिंग सुद्धा झालं होतं। मलप्रभा नदी इथं दुथडी भरून वाहत होती। आजूबाजूच्या परिसराला सुजलाम सुफलाम करत होती। इथल्या जंगलांना जगवत होती। जंगल होतं म्हणून सृष्टीचक्र योग्य पद्धतीनं चालू होतं। नवलू तीर्थ धरण झालं। त्या धरणाला होणारा 85% पाणी पुरवठा हा खानापूरमधूनच होता, कारण इथल्या जंगलांनी निसर्गचक्र समृद्ध ठेवलं होतं। समुद्रावरून येणारे वारे, भीमगड वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आणि महादाई वाईल्ड लाईफ सँक्च्युरी सारख्या समृद्ध जंगलांमुळे या भागात पाऊस पडत होते। इथे इतका जास्त पाऊस पडत होता की दक्षिण भारतातील चेरापुंजी अशी या भागाची ओळख होती। नद्या वाहत होत्या, जंगल समृद्ध होतं, शेती उत्तम होती। जणू काही इथं सुख नांदत होतं। सुजलाम सुफलाम धरती होती ही। पण आज हे सर्व काही नष्ट झालं आहे, कारण आम्हाला योग्य वेळी हे लक्षात आलं नाही की आम्ही किती मोठी चूक करत आहोत। मलप्रभा धरण भागातील पारंपरिक पिकं नष्ट होऊन फक्त ऊस लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली। पाण्याची मागणी प्रचंड वाढत होती, म्हणून महादाई नदी वळवण्याचा निर्णय झाला। महादाई नदीचं पाणी मलप्रभाला मिळालं तर नवलू तीर्थ धरणाची आणि आजूबाजूच्या भागाची पाण्याची गरज भागेल असं सर्वांना वाटत होतं। पण हे सर्व करताना आम्ही किती मोठी चूक करत होतो हे आमच्या लक्षातच आलं नाही। जर महादाई नदीवर बांध घालून ती मलप्रभामध्ये वळवली तर त्या नदीवर अवलंबून असलेली जंगलं नष्ट होतील हे लक्षात आलं नाही। हुबळी धारवाडला पाणी वळवून दिलं, पण आम्हाला एकही थेंब मिळाला नाही। जर जंगलं नष्ट झाली तर हायड्रोसायकल म्हणजेच पर्जन्य चक्र आम्ही उद्ध्वस्त करून टाकत आहोत हे आम्हाला लक्षातच आलं नाही। जंगल नष्ट झालं तसं समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना, ढगांना आर्द्रता मिळणं संपलं आणि पाऊस कमी झाला। पाऊस कमी झाला त्यामुळे नदी वळवली तरी नदीला पाणीच नाही। पाणीच नाही तर शेती नाही, शेती नाही, पिण्यासाठी पाणी नाही तर माणसाने जगायचं कसं? मग गाव सोडून निघून जाण्याशिवाय आमच्या पुढे पर्यायच उरला नाही। मग जंगलातील पशुपक्ष्यांसारखे या भागातल्या अनेक गावातले लोक बेघर होऊन निघाले आणि खानापूर आणि आसपासची अनेक गावं इतिहास जमा झाली। इथं उरले ते फक्त उद्ध्वस्त दुष्काळी गावांचे काही अवशेष, जे सांगत राहिले पुढच्या पिढ्यांना खानापूरच्या वैभवाची गोष्ट। लक्षात ठेवा, रेणुका सागरला 85% पाणी पुरवठा होतो तो खानापूर परिसरात होणाऱ्या पावसामुळे आणि मलप्रभा नदीमुळे। मलप्रभा नदीला पाणी मिळतं ते पश्चिम घाटात होणाऱ्या पावसामुळे। पश्चिम घाटात पाऊस पडतो तो 700 स्क्वेअर किलोमीटर जंगलांमुळे। ही जंगलं अवलंबून आहेत महादाई नदीवर। जर महादाई नदी अडवली तर जंगलं नष्ट होतील। जंगलं नष्ट झाली तर खानापूरचा पाऊस कमी होईल। पाऊस कमी झाला तर मलप्रभाचं पाणी कमी होईल। खानापूरला पाऊस आणि मलप्रभेला पाणीच नसेल तर शेती नष्ट होईल। खानापूर आणि बेळगाव परिसरात केवळ दुष्काळाचं भीषण संकट निर्माण होईल। हे भविष्य नको असेल आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य उद्ध्वस्त करायचं नसेल तर आत्ताच जागे व्हा। मलप्रभा महादाई नद्यांना वाचवा। जर खानापूर,
बेळगाव वाचवायचं असेल तर महादाई नदीचं वळवणं थांबवलं पाहिजे.